Welcome students in today's chemistry lecture biomolecules. In previous lecture we have discussed DL configuration, Fischer projection, formula and Haworth formula of glucose. Today we discuss reducing and non-reducing sugars, representation of fructose structure and disaccharides. चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी आपण याआधी जो भाग शिकवलेला आहे त्यावरती असणारे MCQ प्रथम पाहूयात. यामध्ये पहिला प्रश्न आहे CH2OH CO in bracket CHOH bracket complete 4 CH2OH is an example of. त्याचे पर्याय आहेत अल्डोहेक्झोज, अल्डोहेप्टोज, केटोटेट्रोज, केटोहेप्टोज. हा प्रश्न नॉमेनक्लेचर या भागावरती विचारलेला आहे. यामध्ये दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. एक म्हणजे त्यामध्ये असणारा कीटॉनिक ग्रुप आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये असणारे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. या एक्झाम्पलमध्ये CO हा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे कीटॉनिक ग्रुप आहे आणि यामध्ये असणारे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स एकूण 7 आहेत. म्हणून याचं ॲन्सर आहे केटोहेप्टोज. दुसरा आकडा आहे ओपन चेन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज डज नॉट कंटेन. ग्लुकोजच्या ओपन चेन कंपाऊंडमध्ये खालीलपैकी काय नाही. त्याचे पर्याय आहेत फॉर्मिल ग्रुप, ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप, प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप आणि सेकंडरी हायड्रॉक्सिल ग्रुप. तर ग्लुकोजच्या ओपन चेन स्ट्रक्चरमध्ये फॉर्मिल ग्रुप म्हणजेच अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो. त्यानंतरचा दुसरा भाग दिलेला आहे ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप. तर या स्ट्रक्चरमध्ये ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप असत नाही. तिसरा पर्याय दिलेला आहे प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप. या स्ट्रक्चरमध्ये एक प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप असतो जो स्ट्रक्चरच्या 6व्या कार्बन नंबरवरती असतो CH2OH या फॉर्ममध्ये. त्यानंतर डी पर्याय आहे सेकंडरी हायड्रॉक्सिल ग्रुप. आपण पाहिलेलं आहे की ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये एकूण 5 हायड्रॉक्सिल ग्रुप असतात. त्यापैकी एक प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप असतो आणि 4 हे सेकंडरी हायड्रॉक्सिल ग्रुप असतात. आणि म्हणून यासाठी उत्तर आहे बी, ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप. त्यानंतर आपण बघूयात रिड्युसिंग नेचर ऑफ ग्लुकोज. हेमीॲसेटल ग्रुप ऑफ ग्लुकोपायरॅनोज स्ट्रक्चर is a potential aldehyde group. It imparts reducing property to glucose. Thus, glucose give positive toluene taste and positive Fehling taste.
आता यामध्ये ग्लुकोजचं नेचर हे रिड्युसिंग शुगरमध्ये आहे किंवा रिड्युसिंग नेचर आहे. हे कशामुळं? तर त्यामध्ये असणाऱ्या अल्डिहाइड ग्रुपमुळं. ज्या अल्डिहाइड ग्रुपमुळे त्यामध्ये हेमी ॲसिटल स्ट्रक्चर फॉर्म होतं. हेमी ॲसिटल स्ट्रक्चर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी ग्लुकोजला अल्डिहाइड ग्रुपमुळं रिड्युसिंग नेचर हे प्राप्त होतं. तर रिड्युसिंग नेचर म्हणजे नेमकं काय आहे? तर ग्लुकोज हा टोलिन्स टेस्ट किंवा फेलिंग टेस्ट या पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतो. म्हणजेच टोलिन्स टेस्ट किंवा फेलिंग टेस्ट जर पॉझिटिव्ह दाखवली गेली तर त्याला रिड्युसिंग शुगर असं म्हटलं जातं किंवा त्याचं नेचर हे रिड्युसिंग असतं. आणि जर या ठिकाणी टोलिन्स टेस्ट किंवा फेलिंग टेस्ट ही निगेटिव्ह दाखवली गेली तर त्याला नॉन रिड्युसिंग नेचर किंवा नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा भाग बघूयात. रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रक्टोज स्ट्रक्चर. या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये ग्लुकोजचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. त्यामध्ये ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर, सायक्लिक स्ट्रक्चर, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, हॅवर्थ फॉर्म्युला या सर्व गोष्टी आपण ग्लुकोजसाठी एक्सप्लेन केलेल्या आहेत. अगदी त्याच पद्धतीनं आपणाला फ्रक्टोजचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. ग्लुकोज आणि फ्रक्टोज ही दोन्ही स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं समजून घेतली पाहिजेत. तर पुढचा भाग जो सिलॅबसचा आहे डायसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स तो व्यवस्थित समजेल. बघूयात आपण रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रक्टोज स्ट्रक्चर. प्रथम आपण बघतोय फ्रक्टोजचा मोलिक्युलर फॉर्म्युला. फ्रक्टोज C6H12O6 इज लिव्होरोटेटरी कीटोहेक्झोज. आता या ठिकाणी त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आपण बघितला C6H12O6. हा ग्लुकोजसारखाच आहे. मग ग्लुकोज आणि फ्रक्टोज यामध्ये काय फरक आहे? तर ग्लुकोजमध्ये फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड आणि फ्रक्टोजमध्ये फंक्शनल ग्रुप आहे कीटो. पुढं काय म्हटलेलं आहे? फ्रक्टोज इज अ लिव्होरोटेटरी. आता या ठिकाणी डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिव्होरोटेटरी ह्या टर्म आपण ग्लुकोज एक्सप्लेन करताना पाहिलेल्या आहेत. तर लिव्होरोटेटरी म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट ही लेफ्टला रोटेट होते. म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर लाईट रोटेट झाली तर त्याला म्हणायचं लिव्होरोटेटरी की जे मायनस साईननं दाखवलं जातं. पुढं म्हटलेलं आहे कीटोहेक्झोज म्हणजे फ्रक्टोजमध्ये कीटॉनिक ग्रुप आहे आणि 6 कार्बन ॲटम्स आहेत. फ्रक्टोज इज ऑल्सो कॉल्ड लिव्हुलोज ड्यू टू इट्स लिव्होरोटेशन. हे जे रोटेशन आहे हे रोटेशन -92.4 डिग्री एवढं आहे. आता या ठिकाणी हे लिव्होरोटेटरी आहे म्हणून याचं साईन निगेटिव्ह आहे. शिवाय त्याचं रोटेशन जे आहे तेही महत्त्वाचं आहे. जे आपण पाहिलं 92.4 डिग्री. याचा संदर्भ आपणाला सुक्रोजच्या स्टडीमध्ये म्हणजे डायसॅकराइडचं जे पहिलं एक्झाम्पल आहे त्यामध्ये
हा रेफरन्स पुन्हा एकदा येणार आहे. पुढे बघूया. बीइंग ॲन अल्फा हायड्रॉक्झी कीटो कंपाऊंड, फ्रक्टोज इज अ रिड्युसिंग शुगर. या ठिकाणी फ्रक्टोज हा रिड्युसिंग शुगर आहे, कारण त्यामध्ये कीटोनिक ग्रुप प्रेझेंट आहे. इन फ्री स्टेट इट एक्झिस्ट ॲज मिक्सचर ऑफ फ्रक्टोपायरॅनोज अँड फ्रक्टोफ्युरॅनोज. याचं स्ट्रक्चर पुढे कोणत्या पद्धतीनं फॉर्म होतं आणि त्याला नाव काय दिलं जातं, हा भाग पुढे आपण ते स्ट्रक्चर पाहताना सविस्तर पाहणार आहोत. इन कंबाइंड स्टेट फ्रक्टोज इज फाउंड इन द फॉर्म ऑफ फ्रक्टोफ्युरॅनोज. रिंग स्ट्रक्चर. The name furanose is given by analogy with furan. फ्रक्टोजला फ्युरॅनोज हे जे नाव येतं ते त्यामध्ये असणाऱ्या फ्युरॅन स्ट्रक्चरमुळं. फ्युरॅन इज 5-membered हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. फ्युरॅन हा काय आहे? 5-membered अशी ही सायक्लिक कंपाऊंड आहे किंवा हे स्ट्रक्चर आहे. हे हेट्रोसायक्लिक आहे, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन हा हेट्रोॲटम प्रेझेंट असतो, जसं ग्लुकोजमध्ये आपण पाहिलं होतं त्या पद्धतीने. त्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आपण पुढे डिटेलमध्ये पाहतोय. जसं आपण ग्लुकोजमध्ये हे स्ट्रक्चर पाहिलेलं होतं, अगदी त्याच पद्धतीनं आपणाला हे स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं आहे. आता यामध्ये त्याचं जर ओपन चेन स्ट्रक्चर आपण पाहिलं की ज्याला आपण सायक्लिक चेन स्ट्रक्चर ऑफ फ्रक्टोज असं म्हणतोय, त्यामध्ये पहिला कार्बन आहे CH2OH, दुसरा कार्बन आहे C डबल बॉन्ड O म्हणजेच कीटॉनिक ग्रुप. त्यानंतर तिसरा कार्बन आहे, त्यावरती HOH, चौथ्यावरती HOH, पाचव्यावरती HOH आणि सहावा ग्रुप पुन्हा आहे CH2OH. या स्ट्रक्चरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तिसऱ्या कार्बन ॲटमला लेफ्ट साईडला OH असतो. याचा अर्थ असा होतो की स्ट्रक्चर हे जसं आहे त्या पद्धतीनं आधी माहीत असणं खूप गरजेचं आहे. ह्या बेसिक स्ट्रक्चरवरून आपण त्याचे पुढचे स्ट्रक्चर्स हे बघणार आहोत. आता या ठिकाणी जसं ग्लुकोजमध्ये आपण पाहिलं, अगदी सेम त्याच पद्धतीनं हे स्ट्रक्चर आहे. आता या स्ट्रक्चरमध्ये ग्लुकोजच्या स्ट्रक्चरपेक्षा काय बदल आहे, तर ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड ग्रुप हा कार्बन नंबर 1ला होता आणि त्यामुळं जे काही चेंज होत होते ते कार्बन नंबर 1ला होत होते. या स्ट्रक्चरमध्ये असणारा कीटॉनिक फंक्शनल ग्रुप हा कार्बन नंबर 2वरती आहे आणि म्हणून यामध्ये जो बदल होणार आहे तो कार्बन नंबर 2वरती होणार आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्लुकोजप्रमाणेच OH ग्रुप हा जर आपण कार्बन नंबर 5वरती असणारा कन्सिडर केला
आणि तो जर राईटला असेल तर त्याला कॅपिटल डी हे नोटेशन दिलं जातं. आता या ठिकाणी ही दोन्ही स्ट्रक्चर आहेत. यामध्ये काय म्हटलेलं आहे, अल्फा डी मायनस फ्रक्टोफ्युरॅनोज आणि अल्फा डी मायनस बीटा डी मायनस फ्रक्टोफ्युरॅनोज. म्हणजे या ठिकाणी ही दोन वेगवेगळी स्ट्रक्चर तयार होतात, अल्फा डी आणि बीटा डी. ही स्ट्रक्चर्स कशी फॉर्म होतात ते आपण बघूयात. सी डबल बॉन्ड ओ हा जो किटॉनिक ग्रुप आहे, या किटॉनिक ग्रुपमध्ये बदल होतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं, तर कार्बन नंबर जो 5 आहे, या कार्बन नंबर 5 वरती असणारा जो हायड्रोजन आहे तो 2 नंबरच्या कार्बनवरती असणाऱ्या ऑक्सिजनशी अटॅच होतो आणि त्या ठिकाणी OH फॉर्मेशन होतं. आणि म्हणून आपल्याला पहिल्या स्ट्रक्चरमध्ये राईट साईडला सुरुवातीला OH दिसतोय. म्हणजेच कार्बन नंबर 5 वरती ऑक्सिजन राहतो आणि हा ऑक्सिजन ह्या 2 नंबरच्या कार्बनला अटॅच होतो. कार्बन नंबर 1 वरती असणारा जो ग्रुप आहे CH2OH तो लेफ्ट साईडला आहे. 2 नंबरच्या कार्बनवरचा ऑक्सिजन आणि 5 नंबरचा जो OH ग्रुप आहे त्यातला हायड्रोजन यापासून 2 नंबरच्या कार्बनला OH फॉर्म होतो. 5 नंबरच्या कार्बनला आता केवळ ऑक्सिजन शिल्लक राहिला. मग हा ऑक्सिजन ह्या 2 नंबरच्या कार्बनला अटॅच होतो. आता या ठिकाणी जो OH आहे तो राईटला आहे. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर सी डबल बॉन्ड ओ जो ग्रुप आहे तो पहिल्या स्ट्रक्चरमध्ये राईटला दाखवला. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये जर तो लेफ्टला आपण कन्सिडर केला तर प्रोसेस सेम होणार. फक्त OH ग्रुप हा कोणत्या साईडला फॉर्म होईल, लेफ्ट साईडला. आणि त्यानुसार हे दुसरं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. त्यानंतर या स्ट्रक्चरचा हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण बघूयात. आता हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला बघत असताना या ठिकाणी आपणाला कार्बनचे जे नंबर आहेत ते केअरफुली बघावे लागतात. म्हणजे आता या ठिकाणी 2 नंबरच्या कार्बनला ही प्रोसेस झालेली आहे. म्हणजेच 2 नंबरचा जो कार्बन आहे या कार्बनवरती एक ऑक्सिजन, म्हणजेच त्याला आपण इथर लिंकेज असं म्हणतो, एक ऑक्सिजन आहे, एक OH आहे आणि एक CH2OH म्हणजे एक R ग्रुप, म्हणजेच एक कार्बन त्या ठिकाणी अटॅच झालेला आहे. त्यानंतर 3 नंबरचा जर कार्बन आपण पाहिला तर या 3 नंबरच्या कार्बनला H खाली आणि OH वरती आहे. आता हे स्ट्रक्चर आपण कसं तयार करत असतो, तर अल्फा डी मायनस फ्रक्टोफ्युरॅनोज हे सायक्लिक स्ट्रक्चर बघत असताना इनसाइड जे ग्रुप आहेत, जे आतल्या बाजूला असणारे ग्रुप आहेत किंवा आपण राईटचे ते ग्रुप आहेत असं म्हणतोय, तर हे ग्रुप काय असतात, बिलो असतात, म्हणजे खालच्या बाजूला असतात. जसं की कार्बन नंबर 2 वरचा जो OH आहे तो कार्बन नंबर 2ला आपण खालच्या बाजूला दाखवला. कार्बन नंबर 3 वरचा हायड्रोजन आपण खालच्या बाजूला दाखवला. कार्बन नंबर 4 वरचा OH आपण खालच्या बाजूला दाखवला. त्यानंतर कार्बन नंबर
5चा जर आपण विचार केला तर कार्बन नंबर 5वरती CH2OH हा हायर ग्रुप आहे, म्हणून तो नेहमी वरच्या बाजूला दाखवायचा असतो आणि म्हणून राहिलेला जो H आहे तो त्या ठिकाणी खालच्या बाजूला आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हे जे स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला म्हटलं जातं अल्फा डी मायनस फ्रक्टोफ्युरॅनोज. आता आपण साईडला बघतोय फ्युरॅनचं स्ट्रक्चर आपणाला दिलेलं आहे. ही 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे, म्हणजे याच्यामध्ये 5 एकूण मेंबर्स आहेत आणि ह्या 5 मेंबरपैकी ऑक्सिजन हा एक हेट्रो ॲटम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर आपण दुसरं स्ट्रक्चर बघूयात, जे स्ट्रक्चर आहे बीटा डी मायनस फ्रक्टोफ्युरॅनोज. तर या ठिकाणी अल्फा फॉर्म आणि बीटा फॉर्म तयार होतो. त्यावेळी नेमकं काय आपण प्रामुख्यानं बघायचं आहे तर कार्बन नंबर 2. कार्बन नंबर 2वरती असणारे जे ग्रुप आहेत ते आपण फ्लिप करायचे. म्हणजे काय केलं आपण तर कार्बन नंबर 2ला पहिल्या स्ट्रक्चरमध्ये OH हा डाऊनला आहे आणि CH2OH हा अप्परला आहे. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये काय केलं आपण हे ग्रुपची अदलाबदल केली, म्हणजे खाली असणारा ग्रुप वरती आणि वरती असणारा ग्रुप हा खाली घेतला आणि म्हणून हे स्ट्रक्चर कसं तयार झालं तर कार्बन नंबर 2ला अप्पर साईडला OH आहे आणि लोअर साईडला CH2OH आहे. या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये ह्या एकाच ठिकाणी बदल असतो, बाकी राहिलेलं सर्व स्ट्रक्चर हे सिमिलर असतं. आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.